प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण नेहमी अनेक व्यक्तिमत्वांच्या भेटीगाठी घेतो, चर्चा करतो, मुलाखती घेतो. आज मात्र तुम्हाला दोन्हीकडे जी व्यक्तिमत्व बसलेली त्यांच्यामध्ये एक समान गोष्ट आहे आणि ती म्हणजे नावाची, की दोन्हीकडे सोनवणे आहेत. आपले आजचे जे अतिथी आहेत वैभव सोनवणे यांना गेली 20 वर्ष मी ओळखतो आहे. मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं धम्मकार्य चालवलेलं आहे त्या धम्मकार्याची दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या सेमिनारीपेक्षा वेगळी नाही. सातत्यानं दरवर्षी बाल श्रामणेर शिबिर ते घेतात, श्रामणेर घडवतात आणि पुढचं भिक्खू जीवन कसं असावं या संदर्भात त्यांची एक चळवळच सातत्यानं त्यांनी चालवली आहे. प्रबुद्ध परिवार असेल, त्यांची यापूर्वी धम्मसंगीती फाउंडेशन असेल, प्रबुद्ध धम्मसेविका संघ असेल, या सगळ्या माध्यमातून गेली 20 वर्ष मी त्यांना प्रत्यक्ष पाहतो आहे. सातत्यानं त्यांचं कार्य त्या आधीपासून सुरू आहे आणि धम्म चळवळीला वाहून घेतलेलं हे व्यक्तिमत्व आपण सगळेजण कार्यकर्ते म्हणून ओळखतात, परंतु आज तमाम महाराष्ट्र डेडिकेशनने कसं काम केलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या दिशेनं मार्गानं समर्पित भावनेने आणि समर्पित कृतीने कसं काम करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वैभव सोनवणे. ते आज आपल्या सोबत आहेत. वैभवजी, तुमचं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. धन्यवाद सर. आपण या आजच्या आंदोलनाच्या पासून आपण सुरुवात करूया. बनते विमानसा यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन उभं करणं, ते मोठं करणं किंवा त्या आंदोलनाला सतत कृतीमध्ये ठेवणं हे जे काम आहे हे अतिशय अवघड असं काम तुम्ही गेली 7-8 महिने वर्ष झालं असावं, पण सातत्यानं ते नुसतं आंदोलन चालवलं नाही तर ते मोठं मोठं होत जाऊन बनतेंना न्याय मिळण्याच्या दिशेने तुम्ही ते नेलेलं आहे. कशी या बाबीची सुरुवात झाली आणि कसे तुम्ही यात इन्व्हॉल्व्ह झाला? सर, प्रथमतः या ठिकाणी मी सरांचं अभिनंदन करतो की त्रिवेज मीडियामध्ये माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलावून जो मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल सरांचं खरंच आभार व्यक्त करतो मी. आणि सरांचा जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे की कशा पद्धतीने हे केलं, तर सर मुंबईमध्ये अनेक भिक्खू आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक भिक्खू आहेत, त्यांचं एक काम आहे आणि भंते विमानसांचं एक काम आहे. ह्याच्यामधला जर फरक बघितला तर भंते विमानसांचं जे काम आहे ते बाबासाहेबांच्या दृष्टिक्षेपातला भिक्खू कसा असावा. बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये एक कोट केलेला आहे की भिक्खू केवळ आध्यात्मिक नसावा तर तो सोशली असावा, सामाजिक असावा. तर खऱ्या अर्थाने भंते विमानसा यांनी बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेतला भिक्खू म्हणून जो रोल ते अदा करतायत ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक भिक्खू पाहिले, परंतु असा भिक्खू नजरेत पडत नाही. कारण विद्यापीठामध्ये राहून इतक्या मोठ्या मुंबई विद्यापीठाच्या विरोधात जाणं आणि तेही फक्त बाबासाहेब सोबत ठेवून, अशी कुठलं मोठं पाठबळ नाही. आणि हे सगळं ज्यावेळेस आम्हाला समजलं आणि भंतेजींवर ज्यावेळेस अटॅक झाला 6-7 महिन्यापूर्वी, त्यावेळेस आम्हाला बातमी मिळाली. तर आम्ही बाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. भंतेजींवर अटॅक झाला, नक्की आम्हाला प्रकरण काही माहिती नव्हतं, परंतु भंतेचे विषय जे घेतलेले आहेत आणि ते विषय घेत असताना त्या विषयाला इतकं गांभीर्य आहे. बरं, पाठबळ काही नसताना, सिनेटमध्ये आपली कोणी माणसं नसताना विद्यापीठाच्या, तरीसुद्धा हा विषय घेऊन भंतेजी लढतायत आणि त्याच्या समर्थनात इतका मोठा त्याग ते करतायत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांना मारहाण झाली त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट केलं की या देशामध्ये रोहित वेमुला नावाचा विद्यार्थी हा संस्थात्मक बळी बघितलेला आहे. परंतु भंतेजी त्या विद्यापीठाला सांगतायत की रोहित वेमुला हा फक्त विद्यार्थी आहे, मी विद्यार्थ्यासोबत भिक्खू आहे
आणि भिक्खूचं अधिष्ठान फार मजबूत असतं, तो आत्महत्या करू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत हे विषय घेऊन मी लढणारच. भले मला आता अशा पद्धतीने मारलं गेलं, परंतु माझा जीव जरी गेला या मुद्द्यांसाठी. म्हणजे मागण्या काय, तर पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाला, एक पाली भवन व्हावं, 300 विद्यार्थ्यांसाठी एक हॉस्टेल व्हावं, आणि पाली भाषेला 20 वर्षापासून जे विद्यापीठामध्ये स्थान आहे ते अगदी नगण्य आहे. त्याच्या तोडीची जी काही हे विभाग आहेत विद्यापीठामध्ये, त्या अनेक विभागांना अनुदान आहे शासकीय, परंतु पालीला अभिजात दर्जा आता मिळालेला आहे. त्याच्या अगोदर 20 वर्ष पाली विद्यापीठामध्ये आहे, परंतु कुठल्याही पद्धतीने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे विद्यापीठाने केलेला नाही. आणि म्हणून भंतेजींनी हे विषय घेतल्यानंतर त्या विषयाच्या अंतर्गत त्यांना जी काही मुस्कटदाबी झाली, मारहाण झाली, ते 3 दिवस हॉस्पिटलाइज होते. आणि हे आम्ही पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा या ठिकाणी भारावून गेलो आणि आम्ही सुद्धा या लढ्यामध्ये उतरलो. आणि आजपर्यंत भंते मीमांसांच्या सोबत आम्ही हे आंदोलन चालवलेलं आहे. भंते मीमांसांचं हे जे आंदोलन आहे, म्हणजे त्यामध्ये सातत्यानं अनेक नेत्यांना, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना, अनेक चळवळींना तुम्ही अप्रोच पण हो हो हो. त्या चळवळींचं समर्थनही मिळवलं. पण नंतर एक सातत्य त्या चळवळीने जो पाठिंबा देण्याचा असतो तो कुठेतरी दोलायमान होताना हो, दिसतो. बरोबर. बऱ्याच वेळा भिक्खू संघ अजून त्यांना पाठिंबा देण्याइतपत उतरलेला नाही. काल परवा तुम्ही आझाद मैदानाला आंदोलन केलं, ते मोठं यशस्वी झालं. त्या आंदोलनाची यशस्वीता, आणि आता तुम्ही सरकारपर्यंतही हा विषय पोहोचवला. तर आता हे आंदोलन नेमकं कशा टप्प्यात आलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? सर, कसं आहे, आंबेडकरी चळवळीमध्ये निळ्या झेंड्याचे जे काही राजकीय पक्ष आहेत, अनेकांना आपण हा मुद्दा सांगितला. त्यांनी जर हे आंदोलन हातात घेतलं असतं तर कदाचित याचा निर्णय कधीच लागला असता. परंतु आम्हालाही प्रश्न पडतोय, का म्हणून ही लोक या आंदोलनामध्ये उतरत नाहीत. मी नावे घेऊ इच्छित नाही, पण ज्यांच्याकडे मास आहे, ज्यांच्याकडे संस्था आहेत, शाखांच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, अशी जी काही माणसं आहेत किंवा इतर काही मोठ्या मोठ्या संघटना आहेत ज्यांचं प्रस्थ फार मोठं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्यांच्यापर्यंत जे काही या आंदोलनासंदर्भात नेरेटिव्ह गेलेलं आहे ते फार चुकीच्या पद्धतीने गेलेलं आहे. आम्ही त्यांना त्या नेरेटिव्हमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्या आंदोलनाची सत्यता सांगितली. तरीसुद्धा कालच्या देखील आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये कुठलाही मोठा नेता त्या स्टेजवर आम्हाला दिसला नाही किंवा तिथे येऊन समर्थन त्यांनी केलेलं नाही. राहिलं भिक्खू संघ, मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक भिक्खू आहेत. भंतेजींना भेटायला बाहेरच्या देशातले भिक्खू येऊन गेले, म्हणजे म्यानमारचे भिक्खू असतील, श्रीलंकेचे यश भंतेजी असतील, चंद्रपूरचे आपले भंते ज्ञानज्योती असतील, हे येऊन म्हणजे बाहेरचे भिक्खू जे आहेत ते येऊन भेटून गेले, त्यांनी समर्थन केलं. परंतु प्रामुख्याने मुंबईतल्या भिक्खूंनी जर हा मुद्दा हातात घेतला असता किंवा भंते मीमांसा यांच्या पाठीशी उभे राहिले असते तर एक धार्मिक सांस्कृतिक आंदोलन म्हणून याचा निकाल फार लवकर लागला असता. फक्त होतंय काय की आपल्या चळवळीतली काही माणसं व्यवस्थेची हातमिळवणी करून आहेत, त्यामुळं हे आंदोलन पुढं नेताना थोडंसं जड जात आहे. पण तुम्ही हे आंदोलन जरी आता उभं केलं, हे आंदोलन चालवतायत, पण हा एक वर्तमान विषय आहे. परंतु तुम्ही गेली 20 वर्ष ही धम्म चळवळ सातत्यानं चालवतायत आणि बाल शिबिर जे आहेत, सामनेर शिबिर, ती तुम्ही गेली कित्येक वर्ष चालवता आहेत. तर ती तुम्ही कशी चालवतात, काय तुमचा क्रायटेरिया आहे, कसं आणि किती दिवसांसाठी, तर हे आपल्या प्रेक्षकांना थोडं समजावं म्हणून तुम्ही सांगा. सर, हे आमचं 15वं वर्ष आहे श्रामणेर शिबिराचं. सुरुवात आम्ही बाल श्रामणेरपासूनच केली 15 वर्षापूर्वी. पण नंतर लोकांचा ओघ इतका वाढत गेला की त्यांनी सांगितलं की आमच्याही अंगावर काशाई वस्त्र यावं, म्हणून केवळ बाल श्रामणेर तुम्ही घेऊ नका, तर आम्हालाही संधी द्या. तर सर, आता वर्ष 60-62 पर्यंत लोक या श्रामणेर शिबिरामध्ये बसत आहेत. म्हणजे बाल श्रामणेरापासून आता ते प्रौढ श्रामणेरापर्यंत ते सगळं गेलेलं आहे. आणि हे करत असताना ऐन दिवाळीमध्ये मुलांना बऱ्याचशा सुट्ट्या असतात, 10-12 दिवस सुट्ट्या असतात दिवाळीमध्ये. तर त्या दिवाळीमधला सुट्टीचा जो भाग आहे तो आम्ही नजरेसमोर ठेवला
आणि या सुट्ट्यांमध्ये इकडे तिकडे भटकण्यापेक्षा ते जर चिवरामध्ये संस्कारित झाले तर आई वडिलांचं काम थोडंसं कमी होईल. आणि संस्काराचा जो भाग आहे, ज्याचा बेस पक्का होतो ना संस्काराचा, तो पुढे त्या मार्गाने चालतो. त्यामुळे आम्हाला असा एक अनुभव आला या श्रामणेर शिबिरातून, की अनेक जी काही व्यसनाधीन झालेली लोक होती, नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत जवळजवळ 60-70 लोक या श्रामणेर शिबिरातून व्यसनमुक्त झालेली आहेत आणि त्यांनी आपलं जीवन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे. अशी अनेक कुटुंब या माध्यमातून आमच्याशी जोडली गेली आणि त्यांच्या मैत्री भावनेतून हे शिबिर कंटिन्यू चालू आहे. त्यांच्याच दानातून, संघटना फक्त नाममात्र आहे, परंतु लोकांच्या दानातूनच हे श्रामणेर शिबिर गेल्या 15 वर्षापासून आपण राबवतोय. आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या तज्ज्ञ, अभ्यासू, शीलामध्ये पारंगत असलेल्या भिक्खूंच्या माध्यमातून आपण हे शिबिर दरवर्षी राबवतो. मग ज्या मुलांची बाल श्रामणेर शिबिर घेतली, त्यांचा नंतर काही संपर्क असतो का? ते तुमच्या एकूणच संपर्कात, मग त्यांच्या जीवनात काही बदल, नेमकं काय त्यांचा प्रवास चाललेला आहे हे काही कळायला हो हो सर, अख्ख्या मुंबईतून मुलं आणि मुंबईच्या बाहेरून उपनगरातूनही मुलं त्या शिबिरामध्ये बसतात. जी काही संपर्कातली जी काही मुलं आहेत ते आता चांगल्या टप्प्यावर आहेत, त्यांचं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे. काही मुलं तर आज गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला बघायला मिळतात. आणि कधी जर असा संपर्क आला तर ते स्वतःहून, सर जय भीम, तुमच्यामुळेच आम्ही त्यावेळेस श्रामणेर झालो आणि आम्हाला धम्म समजला, आज आम्ही या मार्गावर आहोत. कमीत कमी चळवळीमध्ये वेळ जरी देऊ शकलो नाही, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही परिशुद्ध आहोत, कुठलेही व्यसन आम्हाला या ठिकाणी नाही. अशा पद्धतीने पालकांचाही अभिप्राय येतो, मुलांचाही येतो आणि अनेक मुलं आपल्या तशी संपर्कामध्ये आहेत. आणि आता सध्या ती मुलं आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आहेत. तुम्ही त्याबरोबर प्रबुद्ध सेविका संघ, म्हणजे महिलांचं देखील तुमचं एक धम्मसेविका संघ हो. असा आहे. तर हा कार्यक्रम नेमका काय असतो, काय चालतं, कसं ते धम्मसेविका घडवल्या जातात, काय त्यांच्या माध्यमातून काय नेमकं केलं जातं? सर, तुम्हाला माहिती असेल, एक 25-30 वर्षापूर्वी मुंबईमध्ये ज्या आपल्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यातून जर आपण फिरलो तर आपल्याला वेगवेगळी मंडळांची नावं बघायला मिळायची. यशोधरा महिला मंडळ, सावित्री महिला मंडळ, रमाई महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, अशी वेगवेगळी नावं. म्हणजे त्यावेळेस आम्ही लहान होतो. याचा अर्थ त्यावेळेस चळवळ तळागाळामध्ये महिलांच्या माध्यमातून कार्यरत होती. परंतु नंतरच्या काळामध्ये हे सगळेच बोर्ड वस्त्यांमधून नाहीसे झाले. आणि मग आता प्रश्न पडतोय की हे जर बोर्ड नाहीसे झाले, ह्या चळवळी नाहीशा झाल्या महिलांच्या माध्यमातून, तर मग वर्तमान काळामध्ये हा जो परिणाम आहे, म्हणजे समाजामध्ये अंधश्रद्धा वाढणं, महिलांचं शोषण वाढलं, महिलांमध्ये बौद्ध धर्मासंदर्भात आस्था नसणं, हे जे सगळं आहे. म्हणजे मंडळ संस्था त्यावेळेस महिलांच्या होत्या, त्यावेळेस त्यांचं काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू होत्या. म्हणजे त्यावेळेचे काही भिक्खूगण होते, मुंबईच्या वस्त्यांमध्ये फिरायचे. त्या काही भिक्खूंनी अनेक महिला मंडळ स्थापन केली होती आणि त्यावेळेस ती बुद्धविहारे कार्यरत होती. आता जर मुंबईमधल्या काही विहारांची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर नैराश्याने सांगावं लागतं की ती केवळ विहार जलदान विधीसाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी उघडली जातात. ती उपासनेसाठी किंवा श्रद्धेने ती बुद्धविहारे उघडली जात नाही. का? तर त्या वस्तीतल्या महिला, त्यांच्यामध्ये जी श्रद्धा त्यावेळेस होती ती वर्तमान काळात दिसत नाही. तर मग ते सगळं पाहिलं आणि चळवळीतल्याच काही महिला सोबत होत्या काम करणाऱ्या, तर त्यांच्यासमोर आम्ही हा प्रश्न ठेवला, जर असेल तर भविष्य काळामध्ये महिलांची जी काही आंबेडकरी चळवळीमध्ये जे स्थान आहे किंवा धम्म चळवळीमध्ये स्थान आहे ते नगण्य होऊन जाईल. म्हणजे एका बाजूला साहित्य क्षेत्रामध्ये महिला होऊन झेप घेत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने वस्त्यांमधली चळवळ संपत चालली, हे जेव्हा निदर्शनात आणलं त्यावेळेस 2021 मध्ये आम्ही प्रबुद्ध धम्मसेविका संघ हा महिलांची संघटना आम्ही स्थापन केली. आणि आज जवळजवळ ॲक्टिव्ह महिला आपल्याकडे जवळजवळ 60-70 महिला ॲक्टिव्ह आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून वस्ती पातळीवर महिलांचे कॅडर्स असतील, महिला प्रशिक्षण असतील, किंवा महिलांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी संघटनात्मक कशा सोडवता येतील, ह्या पद्धतीने आपलं सध्या काम चालू आहे. आणि त्या माध्यमातून बुद्धविहार ही कार्यरत झालेली आहेत. अनेक ठिकाणी आपल्या आता संस्कार वर्ग या महिलांच्या माध्यमातून सुरू आहे.
याबरोबरच म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे धम्म चळवळ एक प्रभावी माध्यमातून तुम्ही चालत असताना आणि ती कृतीशील, त्यासाठी तुम्ही श्रामणेरांच्या माध्यमातून, धम्मसेविकांच्या माध्यमातून एक प्रचारकही तयार करतायत. पण त्याबरोबर तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यासाठी तुम्ही तुफानातील दिवे ऑर्केस्ट्राही चालवतात. ही संकल्पना नेमकी कशी काय? सर कसं आहे, माझं एक मॅगझिन सुद्धा होतं, त्याच्यामध्ये तुमचं देखील बरंच लिखाण, संगीती संगीती नावाचं मॅसिक आपण संगीती. चालवायचो. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या सगळ्या गोष्टीला पैसा लागणार आहे, फंडिंग शिवाय कुठली चळवळ उभी राहत नाही. तर आम्ही संगीती फाउंडेशन नावाची आमची एक संघटना आम्ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून एक सांस्कृतिक अंग म्हणून वामनदादा कर्डकांचं जे काही टायटल आहे, तुफानातले दिवे, ह्या टायटलच्या माध्यमातून आपण ते वाद्यवृंद आपण मार्केटमध्ये आणलं, समाजात आणलं आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधनही होईल आणि त्यामधून फंडिंगही आपल्याला चळवळीला उभा करता येईल. आणि त्या फंडिंगच्या माध्यमातून मग साहित्यिक चळवळ असेल, श्रामणेर चळवळ असेल किंवा वर्षभरातले जे काही कार्यक्रम आहे तर तेही राबवता येतील. आणि म्हणून आम्ही महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 2013ला आम्ही तुफानातले दिवे हा ऑर्केस्ट्रा समाजामध्ये आणला आणि आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये तो आज देखील कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे सांगण्याचा आनंद यासाठी होतोय की त्या तुफानातले दिवे या वाद्यवृंदाचे जे कलाकार आहेत ते अजून तसेच आहेत, त्यातला एकही कलाकार आपला फुटलेला नाही. कारण मी बघितलं आंबेडकरी चळवळीमध्ये, बहुजनवादी चळवळीमध्ये अनेक वाद्यवृंद जन्माला आले, परंतु 1-2 वर्षामध्ये ते नाहीसे झाले, कुठे त्यांचे बॅनर दिसणं झाले. परंतु 15-16 वर्षामध्ये आजही तुफानातले दिवे त्याही दिमाखात सुरू आहे. आणि ते काढण्यामागचं कारण की लोकांचं प्रबोधन करता करता चळवळीला देखील फंडिंग उभं राहावं हा त्याचा उद्देश होता. आणि खरं म्हणजे जाता जाता ही मुलाखत संपवण्यापूर्वी म्हणजे माझाही तुमच्याशी जो 20 वर्षापूर्वीचा जो संबंध आहे, त्यात तुमच्या डेडिकेशनचा जो अनुभव, म्हणजे धम्म चळवळ शुद्ध करण्याचं काम तुम्ही मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, चालवलेलं आहे. बऱ्याच वेळा अनेक विहारांमध्ये भिक्षू असतात, त्यांच्या काही आपसातल्या तक्रारी असतात. मी असाच एक अनुभव एका कल्याणच्या वालधुनी विहाराच्या संदर्भात, तिथं एका भिंतेला कुणी बद्य विपस्सी यांनी मारहाण केली होती, असा जो प्रकार, त्या संदर्भात मी तुम्हाला फोनही केला होता. आणि त्यानंतर तुम्ही ते प्रकरण कसं नेमकं हाताळलं, काय? अरे तुम्ही फार मोठी आठवण जागृत केली. तुमचा जसा फोन आला तसा आम्ही कल्याण वालधुनी या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिथे कोणी भिक्षू आम्हाला मिळाले नाही. नंतर तिथे समजलं त्या भिक्षूंना जे मारले ते त्या हॉस्पिटलला येत आहेत. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये भंतेजींना भेटायला गेलो. तर त्या ठिकाणी भंते गौतम रत्न जे आता वालधुनीमध्ये सध्या कार्यरत आहेत, चांगलं काम त्यांचं मोठ्या लेवलला सुरू आहे आणि ती जागा आता डेव्हलप होण्याच्या भूमिकेत आहे सगळं. तर तिथे गेल्यानंतर एक संघकीर्ती नावाची एक भंतेजी, वयस्कर भिक्षू होते, 60-62 वयाचे. तर त्यांच्या डोक्यात लोखंडाची खुर्ची त्या विपस्सी नावाच्या एका भिक्षूंनी घातली होती. जवळ 6-7 टाके त्यांना त्यावेळेस पडले होते. परंतु त्याच्यावर बिल्डरचा हात असल्यामुळे स्थानिक पोलिसांनी सुद्धा साधी NC सुद्धा घेतली नाही. आणि ते प्रकरण तुम्ही सांगितल्यानंतर ते बघितलं तर आम्ही फार शॉक झालो. एक भिक्खू दुसऱ्या भिक्खूला मारतोय, तोही वयोवृद्ध भिक्खू. तर मग त्या ठिकाणी गौतम रत्न भंतेजींनी ते सगळं प्रकरण आम्हाला सांगितलं की ही 32 एकरची जागा आहे, या 32 एकर जागेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे. तर त्यामुळे असे बोगस भिक्षू जे आहेत ते या विहारामध्ये त्यांनी ठेवले होते. त्याचं नाव विपस्सी असं होतं. जवळजवळ 6 फुटाचा भिक्षू होता तो. आणि नाही म्हटलं तरी 120-130 किलो वजन असेल असा बलदंड भिक्खू त्यांनी यासाठी ठेवला होता तिथल्या स्थानिक बिल्डरने की तिथले जे भिक्षू आहेत त्यांना तंग करायचं, सतवायचं, त्यांचा मानसिक छळ करायचा. तो विपस्सी भंते नसेल. हा, म्हणजे त्याला चिवर घेऊन बसवला होता, फक्त गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती होता तो. तर त्यावेळेस आम्हाला तो भेटला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र आम्हाला तो भेटला.
त्याच्या विहारामध्ये गेल्यानंतर आम्ही पाहिलं तर तो समजून गेला की थोडेसे वेगळ्या माध्यमातून आलेले आहेत. तर त्याचे होठ वगैरे पूर्ण लाल होते, गुटखा वगैरे पान खाण्यासारखे. तर आम्ही त्याला प्रश्न विचारल्यानंतर तर तो त्याच्या मूळ स्वभावामध्ये तो आला. आल्यानंतर तिथे त्यांनी आपल्या चिवरातून एक गुटख्यांची माळ काढली आणि त्यांनी सांगितलं, हे जे होठ लाल दिसतात मला गुटखा खावा लागतो, माझ्या पचनाचा मला प्रॉब्लेम आहे, ह्याच्याशिवाय मला अन्न पचन होत नाही. मग त्याला त्या भंत्यांबद्दल विचारलं, बाबा 6-7 टाके पडेपर्यंत तू त्यांना मारतोयस, तू भिक्खू आहेस का? तर त्यांनी मग आम्हाला धमक्या दिल्या की या प्रकरणामध्ये तुम्ही पडू नका, माझ्यामागे कोणाचा हात आहे तुम्हाला माहिती नाही. तर अशा धमक्या दिल्यानंतर आता आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतच होतो. बाबासाहेबांशिवाय आम्ही कोणालाच घाबरत नाही. मग लावणी कडी आणि तिला भीमटोला दिला तिथे, तिचं चिवर काढलं. परंतु त्या वस्तीमध्ये त्याची इतकी दहशत होती की त्याला कोण बोलायला तयार नव्हतं. त्याच वस्तीमध्ये माझे बरेचसे सहकारी सोबत होते, आम्ही जवळजवळ 7-8 लोक होतो. त्याच वस्तीमधून त्याची बॅग भरून त्याची आपण धिंड मेन रोडपर्यंत काढली आणि लोकांना सांगितलं, हा जो काय भिक्षू आहे ज्याला तुम्ही घाबरत होता, याच्यापुढे हा वस्तीमध्ये येणार नाही, हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. आणि त्याला तिथून घेऊन आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला जमा केला. पोलीस स्टेशनवर आम्ही ताशेरे ओढले. 7-8 टाके पडलेपर्यंत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारतो, तुम्ही साधी एनसी घेत नाही, याचा अर्थ काय होतो? कदाचित तुम्हाला सुद्धा काही पाकिट आलेत की काय, अशा पद्धतीचं त्यावेळेस आम्ही तिकडे पोलिसांना धम दिल्यानंतर मग पोलिसांनी कारवाई करून त्यांनी सांगितलं की हा पुन्हा येणार नाही, याची दक्षता आम्ही घेतो. आणि आज तो विपसी तिथून गायब झाल्यानंतर जी वालधुनीची जी डेव्हलप आज आपण पाहतोय ती त्यावेळेस नव्हती, कारण ह्याने फार त्रास त्या गौतमरत्न भंतीजींना दिला होता. तर ते एक प्रकरण तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलं होतं आणि ते चळवळीमध्ये काम करत असताना हे सगळे हातखंडे वापरून कधी कधी धम्मसुद्धा परिशुद्ध करण्यासाठी ह्या लेवलला यावं लागतं. जर ते झालं नसतं तर कदाचित आज वालधुनी एवढी डेव्हलप आपल्याला दिसली नसते. पण वैभव सोनवणे हे नाव जेव्हा पाहतो किंवा वैभव सोनवणेला जेव्हा पाहतो तेव्हा कुठल्या तरी कृतिशील कार्यक्रमामध्ये, कुठल्या तरी आंदोलनामध्ये, कुठेतरी चळवळीमध्ये सातत्यानं हे व्यक्तिमत्व दिसतं. या व्यक्तिमत्वाचं मग कौटुंबिक जीवन म्हणजे सातत्यानं सार्वजनिक जीवनात दिसणारे हे व्यक्तिमत्व कुटुंबाच्या अनुषंगाने म्हणजे काय, तुम्ही तर त्यांना वेळ देता का किंवा कसं काय, किंवा तुम्हाला मग या संदर्भात काही त्रास होतो का, नेमकं काय? सर, ही चळवळच अशी आहे, ही त्यागाने नटलेली चळवळ आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये दलित पॅन्थरपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. तर काही कार्यकर्ते मी असे पाहिले की उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांनी व्यक्तिगत करिअर बाजूला ठेवलं. फायनान्शियली त्यांनी काही मोठं काही उभं केलं नाही, कारण सगळा वेळ त्यांचा चळवळीमध्ये गेला. आणि मग हे सगळं पाहत असताना आपण ही कार्यकर्त्याचं व्रत घेतलेलं आहे. सुरुवातीचं आयुष्य जर बघितलं पण तारुण्यातलं, तो थोडासा वेगळ्या मार्गावर होतो मी. अजूनही तुम्ही तरुणच आहे. हा दिसायला. परंतु 18, 19, 20 वर्षाचा जो कालावधी आहे, तारुण्यातला 22 वर्षाचा, तो मला फार वेगळ्या पद्धतीने गेला. चंगळवादी सगळं आयुष्य होतं. परंतु काही चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात मी आलो आणि नंतर जवळजवळ आता 20-1 वर्ष मी या चळवळीमध्ये काम करतोय. तर घरच्यांचा बराचसा पाठिंबा माझ्या मागे आहे. किंबहुना माझी मिसेस, आज तिचा वाढदिवस आहे योगायोगाने, तर शुभेच्छा त्यांना. आज वाढदिवस आहे आणि आज भंते विमलसा यांच्या आंदोलनाची बैठक कुर्ल्यामध्ये आहे, ती अरेंज केल्यामुळं तो वाढदिवस सुद्धा आम्हाला तिच्यासोबत साजरा करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु तिने सुद्धा माझ्या पाठीमागे मला फार मोठं बळ दिलेलं आहे. तिने सांगितलं की घर कुटुंब प्रपंच मी पाहते, तुम्ही आंबेडकरी चळवळीला वेळ द्या. त्या नोकरी करतात का? त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि मी सगळं पाहते. म्हणजे घराची कुटुंबाची जबाबदारी तिने परिपूर्ण सांभाळल्यामुळं मला चळवळीमध्ये जास्त वेळ देता आला. आणि वडील माझे जे होते ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी त्यावेळेस समाज त्या सगळ्या 10%च्या त्या सगळ्या प्रकारामध्ये, कर्जामध्ये आपलं आयुष्य संपवत होते आणि कोणी त्यांना आर्थिक मदत त्यावेळेस कळत नव्हतं. तर त्यावेळेस वारणा नागरी सहकारी पतसंस्था
वडिलांनी आणि त्यांच्या सहकार्याने मिळून स्थापन केली. त्या पतसंस्थेला 40-42 वर्षे झाली. तर त्यावेळेस सुद्धा सामाजिक अंगातून त्यांनी एक आर्थिक चळवळ समाजामध्ये उभी केली होती आणि तो एक सामाजिक वारसा कुटुंबाला असल्यामुळे माझ्यापर्यंत तो पोचला आणि मी माझ्या परीने या चळवळीला देण्याचं मी काम करतोय. तर वैभव सोनवणे म्हणजे यांचा हा छोटेखानी एक परिचय महाराष्ट्राला जावा ही यामागे आपली फक्त भूमिका आहे. म्हणजे एक समर्पित कार्यकर्ता आजच्या या जागतिकीकरणाच्या अगदी संगणवाद प्रभावी असलेल्या काळामध्ये एक तरुण कार्यकर्ता ज्या समर्पित भावनेने धम्म चळवळ, आंबेडकरी चळवळ, सांस्कृतिक चळवळ त्या सगळ्या अनुषंगाने जी चळवळ पुढे नेत आहेत त्याबद्दल त्यांच्याविषयी निश्चितपणे आदर आणि अभिमान आहे. तुमची ही चळवळ वेगळ्या अंगाने अशी फुलत राहो आणि त्याचं एक समाजाला प्रतिफळ निश्चित मिळेल. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा समाजाने निश्चितपणे आदर्श घ्यावा आणि या कामी तुमच्या पाठीशी उभं राहावं या शुभेच्छांसह तुम्ही जो त्रिवेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. जय भीम.